नमस्कार, मी विनोद तळेकर. पाच बातम्या आणि 5 रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोणत्या 5 बातम्या पाहणार आहोत एक नजर टाकूया. श्रीनगरमधून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहलगामचा मास्टर माइंड आज ठार करण्यात आलेला आहे. सुलेमानला ठार करण्यात आलं. ही बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे. यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत, तर मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आता मुंबईत दाखल झालंय. आझाद मैदानाची ते पाहणी करणार आहेत. ऑगस्ट अखेर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. या संदर्भात अक्षय कुडकेलवार आपल्याला माहिती देतील. तर नांदेडमध्ये बीडीओ ऑफिसात आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न नेमका कुणी केला आणि कारण काय आहे हे आपल्याला सांगणार आहेत योगेश लाटकर. तर पिंपरीमध्ये धर्मांतराचं रॅकेट उघड झालेलं आहे. नेमका प्रकार काय हे आपण जाणून घेणार आहोत सूरज कसबे यांच्याकडून. तर परभणीत वरपुडकर आणि गोरंट्याल यांचं ठरलंय भाजपमध्ये जाण्याचा मुहूर्त ठरलेला आहे. नेमका कधी प्रवेश होणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण जालन्यातून घेणार आहोत लक्ष्मण सोळंके यांच्याकडनं. पहिल्या बातमीला सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे नवी दिल्लीतून. पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सुलेमान साहा उर्फ हाशिम मुसाचा भारतीय सैन्यानं खात्मा केलाय. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलाने 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या सुलेमान साहा उर्फ हाशिम मुसाचाही समावेश आहे. हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता. त्याच्यासह अबू हमजा आणि यासिर या दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आलाय. यानंतर सध्या श्रीनगर जवळच्या लिडवास परिसरात सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. पहलगामचा हिशोब अखेर चुकता झालेला आहे. पहलगामच्या अतिरेक्यांपैकी 2 अतिरेक्यांना आज कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार आणि पाकिस्तानी सैन्य दलाचा माजी कमांडो सुलेमानचा खात्मा करण्यात आला. अभी ऑपरेशन इज स्टिल कंटिन्यू, ठीक है ना. इट वाज एन ऑपरेशन विच इज क्वाइट प्रोलॉन्ग्ड फॉर ए लॉन्ग टाइम, ठीक है ना. दैट इज स्टिल कंटिन्यूइंग, बट इन विच जम्मू कश्मीर पुलिस, पैरामिलिट्री एंड आर्मी they have an exchange of fire in the higher reaches. So as per the interior reports, 3 bodies are being observed and seems to be neutralized. So this is all, but still it is operation, so I would not like to divulge much at this moment. We will share details with you at an opportune time, ठीक है ना, because it takes some time to get more. आणि सध्या श्रीनगरमध्ये काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. राम, सध्या हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळतंय. 3 अतिरेक्यांचा खात्मा झालेला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. अजूनही काही अतिरेकी तिथे लपले असल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. सध्याचे अपडेट्स काय? बिलकुल, म्हणूनच सुरक्षा दलाचे म्हणजे की 3 वेगवेगळे डिपार्टमेंट, एक लष्कराचं डिपार्टमेंट, दुसरं CSF आहे आणि तिसरं म्हणजे की श्रीनगर पोलीस, जम्मू अँड काश्मीर पोलीस, या तिघांचंही सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणि हे ऑपरेशन करण्यामध्ये वेळ का लागतोय? कारण हे सगळे ट्रेन होऊन पाकिस्तानमधून आले होते दहशतवादी की ज्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. आणि एक सुलेमान साहा जो आहे तो पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे आणि तो संशयित आहे आणि त्याचा सुद्धा खात्मा झाल्याची माहिती आपल्याला मिळते. परंतु व्हेरिफिकेशन जे ते केलं जात आहे आणि यांना ट्रेनिंग दिले गेलेलं आहे. पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं होतं. काश्मीरमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं निर्जळ स्थळी राहायचंय, काय प्यायचंय, कशा पद्धतीनं लोकल सपोर्ट मिळवायचा, या सगळ्याच गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं होतं. विनोद, विचार करायची गोष्ट आहे की 22 एप्रिलला ही घटना घडली होती पहलगाम हल्ला आणि त्यानंतर आता बरोबर 3 महिन्यानंतर 28 जुलैला याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याचा खात्मा करण्यात आलेला. म्हणजे की 3 महिने तो काश्मीरमध्ये लपून होता आणि मग 3 महिने जर लपून होता तर मग तो कुठे कुठे गेलेला आहे, कोणाला भेटला आहे, त्याला या सगळ्याच गोष्टी आता बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कळालं की हे काही अतिरेकी इथे लपलेले आहेत तर लगेच हा संपूर्ण परिसर जो आहे तो आर्मीने जो आहे आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हे ऑपरेशन सुरू केलं, कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि यामध्ये हे 3 दहशतवादी मिळालेले आहेत. परंतु अद्यापही तिथल्या जंगलामध्ये आसपास या अतिरेक्यांना सपोर्ट करणारे, दहशतवाद्यांना सपोर्ट करणारे लोक तिथं आहेत आणि त्यामुळे यापुढे सुद्धा कोणती घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाते. प्रत्येक घर न घर तपासलं जात आहेत. नाकेबंदी करण्यात आलेली आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कोणालाही जाऊ दिलं जात नाही. मात्र जे पर्यटन स्थळ आहेत ते सुरक्षित राहावे याची सुद्धा काळजी घ्यावी लागली. कारण एकदा काश्मीरला झटका बसलेला आहे हल्ल्यानंतर. बराच कालावधी संपूर्ण पर्यटन बंद होतं. परंतु हे सुद्धा ऑपरेशन करताना सुद्धा पर्यटन ला कुठे धक्का लागू नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे 3 डिपार्टमेंट, 3 वेगवेगळे जवान जे आहेत ते आपापल्या पद्धतीनं
मोहीम आखली आणि कारवाई केली जाते आणि ही कारवाई अशा वेळी केलेली आहे की जिथं संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांनीच हा सवाल उपस्थित केला होता बैठकीमध्ये की हे संपूर्ण दहशतवादी आले आणि गेले कुठे, आणि त्याच वेळी आजच्याच दिवशी या दहशतवाद्याला ठार करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. असं म्हणावं लागेल की आपल्या यंत्रणाचे हे सगळ्यात मोठं यश आहे. अगदी धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्सबद्दल. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आहे मुंबईतून. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं उपोषण आता मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे. आतापर्यंत त्यांनी आंतरवाली सराटीतून आपलं आंदोलन केलं होतं, आता मात्र ते मुंबईत धडकणार आहेत. त्या अनुषंगानं आज मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी केली आहे. 29 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा धडकणार आहे. त्यापूर्वी आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली. आंतरवाली सराटीच्या सरपंचांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अक्षय, आज ही पाहणी करण्यात आलेली आहे. 29 ऑगस्ट पासून मराठा समाजाचं आंदोलन होणार आहे आणि त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार आहेत. काय नेमकं नियोजन केलं जात आहे, काय अधिक अपडेट्स या संदर्भातले? या सगळ्यात आपण बघतोय की ज्या प्रकारे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती आणि त्यावेळी देखील मोठ्या संख्येनं लोक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होते आरक्षणासाठी. निवडणुकांपूर्वीचा काळ होता आणि त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना मराठा आरक्षण देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. नवी मुंबईत त्यांचा मोर्चा हा स्थगित झाला होता. यात आपण जर बघितलं तर त्या मोर्चामध्ये होणारी गर्दी, तशाच प्रकारची गर्दी आता या आंदोलनाला होईल असं गृहीत धरून आता या सगळ्या समन्वयकांनी तयारीला सुरुवात केलेली आहे. लाखोच्या संख्येनं पाठिंबा, लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये सहभागी होतील, जे 29 ऑगस्टपासून ज्याला सुरुवात होणार आहे. यासाठी मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहांची सुविधा, त्यासोबतच त्यांना बसण्याची सुविधा, एकूण आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येनं वाहनं येईल. या वाहनाच्या पार्किंगची सुविधा, कारण आपण जर बघितलं तर हा संपूर्ण जो कार्यकाळ आहे हा संपूर्ण काळ असणार आहे, हा गणेशोत्सवाचा असणार आहे आणि या काळामध्ये, या दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना होऊ नये याबाबतची चाचपणी देखील या बैठकीच्या दरम्यान करण्यात आलेली आहे. मात्र पुन्हा जर मराठा आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय 29 ऑगस्टपर्यंत घेतला गेला नाही तर लाखोच्या संख्येनं मराठा बांधव 29 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण करतील आणि त्याची सगळी पाहणी आज आंतरवाली सराटीवरनं हजारो समन्वयक या ठिकाणी दाखल झाले होते. मुंबईतील समन्वयक वीरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये नेमकं नियोजन हजारो लोकांचं कसं असणार आहे याबाबतची चर्चा झाली. अगदी सरकारच्या वतीनं आता काय नियोजन केलं जात आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या वेळेला नवी मुंबईत म्हणजे मुंबईचा प्रवेशद्वारावर हा मोर्चा अडवण्यात आला होता आणि तिथंच त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे हा मोर्चा परत गेला होता. मात्र यावेळेला काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल. अक्षय, आमच्यासोबत असेच थांबा. पुढची बातमी नांदेडमधून आहे. नांदेडमध्ये मुखेड गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मारुती पाटील असं या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मुखेड तालुक्यातील बेरली बुद्रुक या गावचा तो रहिवासी असून घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता मिळत नसल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटचा हप्ता हस्तांतरित करण्यासाठी त्याच्याकडे वारंवार लाच मागितली जात होती, मात्र ती देण्यास असमर्थ ठरल्यानं त्याचा शेवटचा हप्ता मिळत नव्हता असा त्याचा आरोप आहे. आसपासच्या लोकांनी त्याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आपल्यासोबत आहेत. योगेश, हा सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे. या सगळ्या प्रकाराची अखेर स्थानिक स्तरावर दखल घेतली गेली आहे का? निश्चितपणे विनोद सर, हा जो प्रकार आहे तो नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या गटविकास अधिकारी अर्थात BDO यांच्या दालनामध्ये आज सकाळी 11 वाजता घडला. महत्वाचं म्हणजे सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर आता या क्षणापर्यंत देखील संबंधित इसमाविरुद्ध BDOनी कुठलीही तक्रार केली नसल्याची माहिती आहे. खरं तर अशा प्रकरणांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलीस ताबडतोब दाखल करतात, परंतु पंचायत समितीने अशा पद्धतीचा कुठलाही तक्रार अर्ज पोलीस स्थानकामध्ये दिला नाही अशी माहिती आहे. आता आपण या मूळ घटनेवरती बोलायचं झाल्यास बेरळी बुद्रुक नावाचं हे गाव आहे आणि या गावामध्ये 540 घरकुल जे आहेत ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेले होते.
या 540 घरकुलांपैकी सुमारे 240 घरकुल जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत, पण अजूनही 300 घरकुल जे आहेत ते प्रगतीपथावरती आहेत। या घरकुलामध्ये या घरकुलासाठी जे आहे ते 1,41,000 रुपयाचं फंडिंग जे आहे ते शासनाकडनं करण्यात येतं आणि त्यातून हे घर बांधणं अपेक्षित आहे। त्यामध्ये 15,000, 70,000, 30,000 आणि 5,000 अशा पद्धतीनं याचे टप्पे जे आहेत ते पैशांचे आहेत त्यानुसार मिळत जातात। हा जो व्यक्ती आहे ज्यानं आज आत्मदहनाचा प्रयत्न केला तो मागच्या अनेक दिवसांपासून बीडीओ कार्यालयात चक्रा मारत होता, परंतु त्याचं बिल जे आहे ते काढलं जात नाही। 21,000 रुपये रोजगाराचं जे बिल आहे ते दिलं जात नाही असा त्याचा आरोप आहे। जे व्यक्ती 5,000 रुपयांची लाच देतात त्यांची बिलं काढली जातात, पण माझ्याकडे 5,000 रुपये लाच देण्यात योगेश लाटकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, बीडीओ कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न एका व्यक्तीने केलेला आहे। घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळत नसल्यानं त्रस्त होऊन या व्यक्तीनं हा आत्मदहनाचा प्रयत्न केला। आपल्याकडे वारंवार लाच मागितली जात असल्याचा आरोप सुद्धा या व्यक्तीने केलाय। आणि आता पुढची बातमी पिंपरी चिंचवड शहरातून आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी एक अमेरिकन नागरिक आणि एका भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। याशिवाय या प्रकरणात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। अल्पवयीन असल्यानं त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिलंय। येशूला देव माना, इतर कोणतेही देव नाहीत, ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख आणि समृद्धी लाभेल असं म्हणून पिंपरी कॅम्प इथं हा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न होता असा आरोप केला जातोय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज कसबे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सूरज, आता हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। यापूर्वी अशा काही घटना पिंपरी चिंचवड शहरात किंवा आसपासच्या परिसरात घडल्यात का आणि आता पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? नक्कीच विरोध सर, आपण पाहिले तर एक घटना ताजीच आहे। मागील जून महिन्यामध्ये एका गर्भवती महिलेला, जी 7 महिन्याची गर्भ होती, जी सांगली जिल्ह्यातली, तिने धर्म परिवर्तनासाठी तिच्या कुटुंबियांकडून दबाव येत होता म्हणून तिने आत्महत्या केली। हे ताजं उदाहरण म्हणावं लागेल। याच्या आधी सुद्धा देवाच्या आळंदी परिसरामध्ये अशाच प्रकारे धर्म परिवर्तनाचा प्रकार घडला होता। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, राहटणी आणि सांगवी परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कृत्य करण्यात आले। धर्म परिवर्तनासाठी काही समाजकंटकांनी दबाव आणण्याचे सुद्धा प्रकार घडल्याचे आपण पाहिलं तर काल सुद्धा अशाच प्रकारचा प्रत्यय समोर येतोय। एक अमेरिकन नागरिक आणि एक भारतीय वंशाचा नागरिक ज्याचं नाव आहे स्टीवन कदम, आणि जो अमेरिकन नागरिक आहे त्याचं नाव आहे शेफर जेकब, आणि एक 16 वर्षाचा मुलगा, हे 3 जण पिंपरी कॅम्प हा जो परिसर आहे जिथं मोठ्या प्रमाणावर सिंधी बांधव राहतात त्या परिसरामध्ये फिरत होते। सोबत काही PDF फाईल आणि मोबाईल मधले काही ऍपद्वारे त्या ठिकाणचे जे सिंधी बांधव आहेत त्यांना सांगतो की तुम्ही येशूला माना, आमच्या धर्मामध्ये प्रवेश करा, तुम्हाला सुख संपदा आणि समृद्धी लाभेल। त्याचबरोबर काही आर्थिक प्रलोभन सुद्धा त्यांना दाखवले जात होते। हेच एका नागरिकाला खटकलं आणि थेट त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशन गाठलं आणि हा झालेला सर्व प्रकार तेथील पोलिसांना सांगितला। रात्री उशिरापर्यंत हे संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं। पहाटे हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या संदर्भात पिंपरी विभागाचे जे ACP आहेत त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार हे जे 3 जण आहेत त्यातील 2घांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन दिले आणि त्याला नोटीस बजावून समज सुद्धा देण्यात आले। 299 जे भारतीय न्याय संहिताचा कलम आहे त्याच्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय। त्याचबरोबर परदेशी नागरिकांचा जो कायदा आहे त्याच्यानुसार सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता जी माहिती पोलिसांनी दिली त्यानुसार स्टेफन जेकब हा परदेशी नागरिक आहे। हा 2016 पासून भारतामध्ये ये जा करतोय। 7 ते 8 वेळा त्यांनी भारतामध्ये ये जा केलेला आहे। त्याचबरोबर तो जो भारतामध्ये राहतोय त्याचा जो बिझनेस विजावरती तो भारतामध्ये आले असल्याची माहिती, परंतु जो विजा त्याचं उल्लंघन सुद्धा केलं, त्यामुळे त्या अंतर्गत सुद्धा त्याच्यावरती पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आता राहिला सवाल हा जो परदेशी नागरिक आहे तो पिंपरी चिंचवड शहरातील केवळे भागामध्ये एका फ्लॅटमध्ये राहतो, त्याला त्या ठिकाणी राहण्यास मुभा कोणी दिली, त्याच्याबरोबर अन्य कोणी साथीदार आहे का, पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे कृत्य केले का, हे सर्व आता पिंपरी चिंचवड पोलीस तपासून आज त्याला पिंपरी न्यायालयामध्ये सुद्धा हजर केले जातात। या संपूर्ण प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक काय माहिती देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं। दरम्यान
आपण पाहिलं तर सर्व धर्म समभाव मानणाऱ्या भारतामध्ये अशा प्रकारच्या धर्मांतर जबरदस्ती केलं जातं. त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरण यंत्रणा आणि भारत सरकार आता पुढे अधिक कारवाई कठोर कायदे आणणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार. विनोद अगदी सर. सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल. आणि गेल्या 2016 पासून तो जर 6 ते 7 वेळा भारतात ये जा करत असेल तर याआधी सुद्धा त्याने असे काही प्रकार केलेत का, हा सुद्धा तपासाचा विषय असणार आहे. पुढची बातमी आहे परभणीमधून माजी राज्यमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वरपुडकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. उद्या दुपारी 3 वाजता मुंबई इथल्या प्रदेश कार्यालयात भाजप पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतला असून अजूनही राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे आणि ते काम करून घेण्यासाठी मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत असल्याचं सुरेश वरपुडकर म्हणालेले आहे. नाही, प्रेशर वगैरे काही नाही आणि आम्ही कधी अशा अटी शर्ती बी काही घातलेल्या नाहीत. फक्त लोकांचे कामं व्हावं आणि ताकद मिळावं एवढंच आहे तुम्हाला. असं म्हणता येईल. नाही, कोणताही पक्ष कोणता वाऱ्यावर नसतो. प्रत्येक पक्षाची आपली आपली ताकद असते, आपला आपला जनाधार असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, गोरंट्याल यांचं ठरलेलं आहे, त्यांचाही भाजप प्रवेश होतोय. त्या पाठोपाठ आता सुरेश वरपुडकर सुद्धा भाजपमध्ये जात आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काही राजकीय काम करण्याची अजूनही इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय. गोरंट्याल आणि वरपुडकर या दोघांकडे जर पाहिलं तर ते भाजपचे टीकाकार म्हणून ओळखले जात होते आणि तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी हे स्थानिक स्तरावर शिवसेनेचे आमदार आहेत. अशा वेळेला कशा पद्धतीनं भाजपने या दोघांना पुढच्या राजकीय दृष्ट्या त्यांचं नियोजन केलेलं आहे, त्यांना कशा पद्धतीने संधी दिली जाणार आहे? विनोद, आपण निश्चितपणे बघू शकतो की काँग्रेसला हा जर एकंदरीत जर बघितला तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा धक्का असणार आहे. कारण अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर कैलास गोलंट्याल हे आता सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहे. सुरेश वरपुडकर सुद्धा माजी कृषी मंत्री आहेत. कृषी मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे. अशातच ह्या दोन मोठ्या नेत्यांमुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. दुसरीकडे जर आपण एकंदरीत जर बघितलं तर काँग्रेसमध्ये सुद्धा या दोन्ही नेत्यांची इतकं मोठं काम करून सुद्धा या ठिकाणी कुठेतरी दमकुंडी होत होती आणि त्यामुळेच ही दमकुंडीतून बाहेर निघण्यासाठी या काँग्रेसच्या नेत्यांनी आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे जर आपण एकंदरीत मराठवाड्याची स्थिती जर बघितली तर शिंदे गटाचे आमदार या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्याच आमदाराच्या विरोधक म्हणून या दोन्ही नेत्यांना या ठिकाणी ओळखलं जातं. त्याचबरोबर जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहे. त्याच अनुषंगाने जालना ही महानगरपालिका झालेली आहे आणि महानगरपालिकेची पहिल्यांदाच या ठिकाणी आता निवडणूक होते आहे. अशातच या जालना शहरामध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवसेनेला दाबण्यासाठी कुठेतरी भाजपकडून या ठिकाणी मराठवाड्यात या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑपरेशन लोटस जर सुरू करण्यात आलेलं नाही ना, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण की एकंदरीत जर आपण बघितलं तर भाजपच्या ज्या ठिकाणी वर्चस्व कमी आहे अशा ठिकाणीच या ठिकाणी आता काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहे यांचा प्रवेश या ठिकाणी करून घेतले जात आहे. जालन्यात जर आपण बघितलं तर कैलास गोरंट्याल हे काँग्रेसमधले दिग्गज नेते मानले जात होते. कारण की शिंदे गट फुटल्याच्या नंतर पहिल्यांदाच 100 खोके एकदम ओके अशी घोषणा देणारे आणि 100 खोक्याचा उल्लेख करणारे पहिले आमदार कैलास गोरंट्याल ठरले होते. सुरेश वरपुडकर यांचा जरी विचार केला तर ते कृषी मंत्री असताना त्यांनी अनेक कामं या मराठवाड्यात त्यांनी केलेले आहे, त्यामुळे त्यांचंही वर्चस्व चांगलं आहे. आणि हे संपूर्ण एकंदरीत जर आपण बघितलं तर यांचा जो प्रवेश आहे उद्या सुरेश वरपुडकर प्रवेश घेणार आहेत. मात्र कैलास गोरंट्याल यांचा सुद्धा उद्याच प्रवेश होणार होता. मात्र कैलास गोरंट्याल यांनी काहीतरी कारण सांगून हा प्रवेश 2 ते 3 दिवस पुढे ढकललेला आहे. कारण की कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं असं आहे की अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे आणि अतुल सावे यांच्या समक्ष ते पक्षात प्रवेश करणार आहे. जसं सुरेश वरपुडकरांनी सांगितलेलं आहे की आणखी काम करण्याची इच्छा आहे आणि त्या कामासाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. तशाच प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा कैलास गोरंट्याल यांच्याकडून आपल्याला उमटताना दिसते. कारण की अनेक दिवसापासून कैलास गोरंट्याल हे वारंवार काँग्रेसला जालन्याची जागा मिळवून देत आहेत. मात्र कैलास गोरंट्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं मोठं मंत्रिपद सुद्धा मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांची या ठिकाणी आपण बघितलं तर मराठवाड्यात कुठेतरी घुसमट होत होती. कारण कैलास गोरंट्याल हे यांनीच अब्दुल सत्तारांना पहिल्यांदा
या राजकारणामध्ये आणलं होतं आणि पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांना त्यांनी विधान परिषद आमदार म्हणून सुद्धा निवडून दिलेलं होतं आणि अब्दुल सत्तार यांचं पहिली उमेदवारी देण्यासाठी सुद्धा त्यांनी काँग्रेसकडे आग्रह धरला होता आणि त्यानंतर आपण बघू शकतो की कैलास गोरंट्यालच्या नंतर आलेले अर्जुन खोतकर यांना सुद्धा मंत्रिपद मिळालं, त्यानंतर आलेल्या अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळालं, अतुल सावेंना मंत्रिपद मिळालं. मात्र काँग्रेसमध्ये असणाऱ्या कैलास गोरंट्याल यांची या ठिकाणी कुठेतरी पक्षातले कार्यकर्ते ऐकत नव्हते. त्याचबरोबर आपण झालेली विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणूक जर बघितलं तर या निवडणुकीत सुद्धा काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप सुद्धा कैलास गोरंट्याल यांनी पक्षाकडे केला होता आणि त्याच पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्या या जो आरोप होता या आरोपाकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यानंतरची लोकसभा निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीत कैलास गोरंट्यालनी जे काँग्रेसचे उमेदवार आहे डॉक्टर कल्याण काळे यांचं काम केलं नव्हतं असा आरोप कल्याण काळे यांनी पक्षाकडे केला होता. तेव्हापासूनच कैलास गोरंट्याल यांची नाराजी आपल्याला जालन्यातून दिसायला लागली होती. त्याचप्रमाणे परभणीत सुद्धा अशाच प्रकारचं सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे हे दोन दिग्गज नेते आता मराठवाड्यातले दोन नेते आता हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्यामुळे निश्चितपणे आपण जर एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जर डोळ्यासमोर ठेवल्या तर भाजपची मोठी ताकद या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. कारण की मराठवाड्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आणि हे दोन दिग्गज नेते आहेत एक प्रकारे किंग मेकर आपापल्या भागातले. आता भाजप आपल्याकडे ओढू इच्छितो आणि त्या माध्यमातून 2029ची स्वबळावर लढण्याची तयारी भाजपची सुरू आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे. धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि इतर तुम्हा चौघांचेही धन्यवाद. आपण आपल्या बातम्या सविस्तरपणे सांगितल्याबद्दल. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाच्या अशा राजकीय घडामोडी. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.